रत्नागिरीच्या पोमेंडीची ही शांत देवराई आज सकाळी पक्ष्यांच्या सुरेल सुरांनी न्हावून निघाली होती. राज्यभरातून जमलेले पक्षीमित्र हातात दुर्बिणी, कॅमेरे आणि नजरेत कुतूहल घेऊन या निसर्ग सोहळ्याचे साक्षीदार झाले. वन विभाग आयोजित पक्षीमित्र संमेलन 2026 ची सांगता आज अशाच एका मंत्रमुग्ध करणाऱ्या पक्षी निरीक्षणानं झाली. निळाशार खंड्या असो व आपल्या पिलाला खाऊ भरवणारा फुल सुख्या असो, प्रत्येक दर्शनानं निसर्गप्रेमींचं मन जिंकलं. कोकणच्या या समृद्ध निसर्ग ठेव्याचा अनुभव घेत या संमेलनाचा समारोप झाला. टच करू नका, कारण ह्या टॉक्सिक असतात. त्यांचा सॅप असतो, जो मधला गर असतो तो पण टॉक्सिक असतो आणि मोस्टली सगळे हॉर्नबिल्स याच्यावरती फीड करतात. सो डायरेक्ट डिस्पर्सलला फार कमी रेट आहे आणि ज्यावेळी तो गटमधून पास होतो तेव्हा तो वाढतो. पक्षी निरीक्षणासाठी लोक चालत होती, पण कोणाच्याही चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता. यावेळी केवळ पक्षी दर्शनच झालं नाही, तर पक्षीमित्र होण्यासाठी नेमकं काय आवश्यक आहे याचीही मोलाची माहिती तज्ज्ञांनी दिली. मी रत्नागिरीमध्ये निसर्ग सोबती नावाचं एक व्हेंचर चालवते, ज्याच्यामधून आम्ही सर्व नॉन वाईल्ड लाईफर्सनं शाळा कॉलेजेसच्या मुलांना फ्री नेचर ट्रेल्स साठी नेतो आणि नेचर वर्कशॉप्स पण करतो. नेचर वर्कशॉप्स म्हणजे नेचर जर्नलिंग, अवेअरनेस प्रोग्राम्स झाले किंवा बऱ्याचशा NGO सोबतचं जे कोलॅबरेशन असतं ते पण आम्ही करतो. ही देवराई आहे एक छोटीशी आणि इथे सुद्धा आम्ही नेचर ट्रेल्सना घेऊन येतो लोकांना. त्यांना इथे जवळजवळ 120 टाईपचे बर्ड्स ऑल अराउंड द इयर आपल्याला बघायला मिळतात. तर हा लॅटराईट स्लोप टाईपचा एक हॅबिटॅट आहे. इथे रत्नागिरीमध्ये कोकण रेल्वेचा एक बून लाभलेला आहे. रेल्वेचा कदाचित आवाज आला असेल आता तुम्हाला. तर रेल्वेचे जिथे ब्रिज आहेत त्याच्या खालच्या दऱ्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या व्हॅलीज आहेत, त्या व्हॅलीजमध्ये आपल्याला किंगफिशर्स, फ्लाय कॅचर्स, वेस्टर्न घाटचे काही बर्ड्स दिसतात आणि जे नॉर्मल आपले आता सिटी बर्ड्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात. पक्षी निरीक्षणाची सुरुवात जर का तुम्हाला करायची असेल तर ती आपल्या स्वतःच्या घरापासून होऊ शकते. याच्यासाठी फार लांब जायची कुठे गरज नसते किंवा जंगलातच जाऊन पक्षी निरीक्षण करायची गरज नसते. याच्यासाठी आपल्याला काही एक छोट्या गोष्टी करता येतील, की म्हणजे एखादं मातीचं भांड किंवा मातीचा पॉट जो असतो याच्यामध्ये पाणी आपल्याला ठेवता येईल. गार्डन मध्ये असेल किंवा एखाद्या शेड जिथे आहे झाडाची, अशा ठिकाणी तुम्ही पाणी ठेवलं तर आंघोळीसाठी किंवा पाणी पिण्यासाठी जेव्हा पक्षी येतात तर ते तुम्हाला बघता येतील. आयडियली पक्षी निरीक्षणासाठी डोळे, कान ही दोन गोष्टी सफिशियंट आहेत. पण बायनॅक्युलर किंवा कॅमेरा असेल तर ते ऍडिशनली तुम्हाला बेनिफिशियरी ठरू शकतं, कारण त्याच्यातनं आपण दूरवरचे पक्षी सुद्धा बघू शकतो.